हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? सर्वांना सविनय जय भीम. आज आपण सम्राट अशोक यांच्या 2325व्या जयंतीनिमित्त मी माझे काही विचार सम्राटांच्या संदर्भात मांडणार आहे. मुळामध्ये जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की सम्राट अशोक हे भारतातले एक अतिशय महत्त्वाकांक्षी, मुत्सद्दी, बुद्धिमत्ता आणि प्रचंड सामर्थ्य असलेले एक राजे होऊन गेले. सम्राट अशोक मगध साम्राज्यामध्ये जन्माला आले आणि त्यावेळेस त्यांनी जे काय काम केलं ते इतकं प्रचंड मोठं होतं की ते त्यांच्या नावाला साजेसं झालं. आणि म्हणूनच H.G. वेल्स या प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखकानं लिहून ठेवलं आहे की जगामध्ये अनेक राजे महाराजे म्हणून घेणारे होऊन गेलेत, परंतु खऱ्या अर्थानं सम्राट म्हणण्यासाठी एकमेव व्यक्ती लायक होती आणि ती म्हणजे सम्राट अशोक. मित्रांनो, की साधारणतपणे 19व्या शतकापर्यंत भारताचा इतिहास हा केवळ ऐकीव आणि काल्पनिक मिथकांच्या आधारे रचला गेला होता. मात्र जेव्हा सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं वाचन झालं, जे जेम्स प्रिन्सेपनं 1837 साली जेव्हा त्याचं केलं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांचं संपूर्ण चरित्र जगासमोर आलं. आणि ते महत्त्वाचं होतं म्हणजे ते त्यांनी कोरलेल्या शिलालेखांपासून. सम्राट अशोकांनी जे शिलालेख कोरले त्या शिलालेखांचा अभ्यास झाल्यानंतर सम्राट अशोकांचं चरित्र, त्यांच्या आजूबाजूला असलेले राजे, त्यांचं राज्य, त्यांच्या सीमारेषा आणि त्या काळामध्ये अस्तित्वात असलेली सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात आली. सम्राट अशोकांच्या काळी प्रस्तर कला खूप भरभराटीला आली. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सम्राट अशोक, एकच सेकंड, सम्राट अशोक यांनी या देशामध्ये प्रस्तर कला रुजवली, म्हणजे दगडामध्ये कोरण्याचं शिल्प. भारतामध्ये सर्वात पहिली लेणी सम्राट अशोकांनी कोरली. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा लिखाणाचं काम सम्राट अशोकांनी केलं, ते त्यांच्या शिलालेखांच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकांच्या पूर्वी भारतामध्ये कुठेही लिखाणाचा इतिहास आपल्याला सापडत नाही आहे, कुठेही लिखाणाचे पुरावे आपल्याला सापडत नाही आहे. जे काय आहे सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून सुरुवात होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं भारतामध्ये लिखाणाचा इतिहासाचा प्रणेता म्हणून सम्राट अशोकांचं नाव घेतलं जातं. मित्रांनो, सम्राट अशोकांनी जेव्हा लिहिले किंवा जेव्हा हे सगळं काम केलं, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्या काळामध्ये हे सर्व दगड आधी गुळगुळीत केले जायचे आणि त्या गुळगुळीत झालेल्या सरफेसवर मग तिथं शिलालेख गेले जायचे. आणि ही प्रस्तर कला म्हणजे सम्राट अशोकांनी जेव्हा हे शिलालेख आणि त्याचबरोबर ह्या लेणी सुरुवात केल्या, त्यामुळे ह्या दगडामध्ये, या माध्यमामध्ये काम करणारे जे कलाकार होते त्यांना खूप भरभराटीचे दिवस आले होते.
हे सर्व शिलालेख सम्राट अशोकांनी आपल्या राज्याच्या सीमेवर लिहिले होते आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये सम्राट अशोक यांचे अनेक शिलालेख आपल्याला सापडलेले आहेत. ह्या दगडावर लिहिलेला संदेश आणि तो त्यांनी का लिहिला याचं उत्तर देताना सम्राट अशोक म्हणतात, मी हे सर्व शिलालेख हे दगडामध्ये यासाठी कोरून ठेवले जेणेकरून लोक त्याचं अनुसरण करतील आणि हे अनंत काळपर्यंत माझा आदेश इथे टिकून राहील यासाठी मी हे दगडावर लिहिलेले. म्हणजे या अर्थाने लक्षात येईल की सम्राट अशोकांनी शिलालेख जे कोरले ते त्यांचं अत्यंत दूरदृष्टीपणाचं हे लक्षण होतं. सम्राट अशोकांचे सर्व शिलालेख हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शोधले होते. गेल्या 50-60 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काही शिलालेखांची आणखीन भर पडलेली. एक साधारणतः अभ्यासानुसार सम्राट अशोकांचे 10 दीर्घ म्हणजे मोठे प्रस्तरलेख, त्यानुसार 22 लघु प्रस्तरलेख आणि 7 दीर्घ स्तंभलेख, 5 लघु स्तंभलेख आणि 3 लेणी शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातूनच त्यांच्या अभ्यासातून आपल्याला त्या काळातली सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक इतिहास कळायला मदत होते. मित्रांनो, हे सम्राट अशोकांचे हे सारे शिलालेख पाली प्राकृत भाषेमध्ये असून धम्मलिपीमध्ये लिहिलेले आहे. त्या काळी पाली आणि प्राकृत भाषा ह्या राज्यभाषा होत्या, म्हणजे मगध साम्राज्याच्या राज्यभाषा, आणि लोकांना कळत असलेली लिपी होती धम्मलिपी. आणि त्यामुळे सम्राट अशोकांनी हीच भाषा आपल्या शिलालेखांसाठी वापरली जेणेकरून लोकांना हे शिलालेख वाचता यावेत, कळावेत, त्याचा अर्थ कळावा. भारतामध्ये असलेले सर्व शिलालेख हे पाली प्राकृत भाषेमध्ये असून त्यांचे गांधारमधले म्हणजे अफगाणिस्तान इथलं शिलालेख ग्रीक आणि आर्माईक लिपीमध्ये आहेत. तर पाकिस्तानमध्ये सध्या अस्तित्वात असलेला मनशेरा या ठिकाणी जो शिलालेख आहे तो त्यांनी खरोष्टी लिपीमध्ये लिहिलेला आहे. मित्रांनो, सम्राट अशोकांचे एकूण 14 लेखांचे मोठे जे शिलालेख सापडलेले आहेत तर ते गिरनारमध्ये आहेत, म्हणजे गुजरातमध्ये, कालसी म्हणजे उत्तरांचल प्रदेश, धौली किंवा जौगड हे ओडिसामध्ये आहेत, सोपारा हा महाराष्ट्रामध्ये सापडलेला शिलालेख आहे, एर्रागुड्डी हा आंध्र प्रदेशमधला आहे, सन्नती म्हणजे कर्नाटकमध्ये आहे, कंदाहार अफगाणिस्तान आणि शहाबाजगडी मनशेरा सध्याचं पाकिस्तानमध्ये सापडलं. आणि जे लघु प्रस्तर शिलालेख आहेत ते जवळपास 20 ठिकाणी सापडले होते आणि त्याच्यामध्ये भारतासह भारताच्या बाहेर देखील हे शिलालेख सापडलेले. या सर्व शिलालेखांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेस सम्राट अशोकांची नीतीपर शिकवण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. बुद्ध विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आधीपासूनच होता. म्हणजे जेव्हा सम्राट अशोक अवंती प्रदेशाचे प्रांताधिकारी होते, म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये पंतप्रधान होते, तर त्यावेळेस विदिशामध्ये असलेल्या देवी या व्यापार कन्येशी त्यांचं लग्न झालं होतं. देवी किंवा ज्यांचं नाव अनेक ग्रंथांमध्ये धर्मा म्हणून देखील दिलं गेलेलं आहे, तर त्या बौद्ध उपासक होत्या. भगवान बुद्धांच्या विचारांना त्यांचं संपूर्ण घर प्रेरित होतं आणि त्यावेळेस नकळतपणे सम्राट अशोकांना बुद्ध विचारांचा संबंध आला होता. त्यामुळे बुद्ध विचार हे त्यांना माहीत होते. त्यामुळे जेव्हा सम्राट अशोकांनी मगधची गादी सांभाळली आणि ज्यावेळेस त्यांच्या 8 वर्षानंतर जेव्हा त्यांनी कलिंग युद्ध केलं आणि हे युद्ध केल्यानंतर तिथं झालेला नरसंहार पाहिल्यानंतर, तिथं झालेली एवढी मनुष्यहानी पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा बुद्धांच्या विचारांचे करुणाभाव निर्माण झाले. बुद्ध विचारांप्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आणि मग सम्राट अशोकांनी ठरवलं की इथून पुढं मी युद्ध करणार नाही, कारण युद्धामध्ये एवढी प्रचंड हानी होती आहे. आणि त्यांनी तलवार म्यान केली आणि त्यांच्या भाषेत सांगायचं जे त्यांनी शिलालेखांमध्ये लिहिलेले की इथून पुढे मी प्रेम आणि मैत्रीचं युद्ध करणार आहे.
इथून पुढे मी लोकांची मनं प्रेमानं आणि मैत्री भावानं जिंकणारे, असं स्पष्ट शब्दामध्ये सम्राट अशोक आपल्या शिलालेखांमध्ये उल्लेख करतात. त्यांच्या 13व्या शिलालेखांमध्ये त्यांनी हे असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सम्राट अशोक पुढे हेही म्हणतात की सण, उत्सव, मेळा किंवा ह्याच्यामध्ये जे प्राण्यांची हिंसा होते तर ती हिंसा करू नये असं स्पष्ट शब्द सांगत असताना ते स्वतःचं उदाहरण देतात. मग ते सांगतात की पूर्वी त्यांच्या राजवाड्यामध्ये हजारो प्राणी मारले जायचे जेवणासाठी, परंतु बुद्ध विचारांची संपर्क आल्यानंतर, बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर त्यांनी ही हिंसा संपूर्णपणे थांबवलेली आणि तीच अपेक्षा ते त्यांच्या प्रजेकडनं देखील करतात. लोकांनी प्राणी हिंसा थांबवावी म्हणून सम्राट अशोक यांनी टोपरा येथील शिलालेखांमध्ये पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि चतुर्दशी हे बौद्ध धम्मामध्ये जे 4 उपोषताचे दिवस आहेत, ह्या दिवशी प्राणी हिंसा संपूर्णपणे बंदी घातली होती असं त्यांच्या शिलालेखांमधून आपल्याला कळतं. आणि लोकांना त्यांनी सांगितलं होतं, आवाहन केलं होतं की मांसाहार तुम्ही ह्या 4 दिवसांमध्ये करू नका. प्राण्यांना डागण्यात यायचं, जसं आजही अनेक ठिकाणी गावाखेड्यांमध्ये प्राण्यांना डागण्यात येतं, तर सम्राट अशोकांनी प्राण्यांना डाग देण्याच्या वरून त्यांना बंदी आणली होती. आणि तसंच ते ह्या शिलालेखांमध्ये ते पुढे करतात. पुढच्या एका दीर्घ प्रस्तर शिलालेखामध्ये ते असं सांगतात की त्यांच्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये जे मनुष्य आणि जनावरं आहेत त्यांच्यासाठी देखील त्यांनी दवाखाने उघडलेले, त्यांच्यासाठी औषधालय उघडली, असं त्यांच्या शिलालेखांमधून आपल्याला कळतं. याचाच अर्थ सम्राट अशोकांनी मनुष्यावर जितकं प्रेम केलं तितकंच जनावरांवर केलं. म्हणजे याचाच अर्थ सगळ्या सृष्टीतल्या जीवमात्रांविषयी प्रेम, सगळ्यांविषयी करुणा आणि सगळ्यांविषयी मैत्रीभाव सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये आपल्याला संपूर्ण दिसतो. एवढंच नव्हे तर आपल्या प्रजेसाठी सम्राट अशोक यांनी मोठे मोठे रस्ते बांधले होते, जेणेकरून लोकांना जाण्या येण्याची सुविधा व्हावी, व्यापाऱ्यांना व्यापार करताना त्या महामार्गावरनं जाताना त्रास होऊ नये. आणि यासाठी त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे वृक्ष बांधले होते सावलीसाठी. आपल्याला सम्राट अशोकांच्या शिलालेखांवरनं हेही कळतं की त्यांनी अनेक ठिकाणी पाणपोई बांधल्या होत्या आणि मनुष्य आणि जनावरांसाठी देखील आरामगृह बांधली होती. एवढंच नव्हे तर सम्राट अशोकांनी मनुष्य आणि जनावरांसाठी दवाखाने उघडले होते महामार्गावर, आणि तसंच त्यांच्या औषधांसाठी औषधालय देखील सुरू केले होते. सम्राटांच्या शिलालेखांवरनं आपल्याला कळतं की जे औषधी वनस्पती होत्या त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी आणल्या होत्या आणि त्यांनी त्या महामार्गावर त्यांचं रोपण केलं होतं, जेणेकरून जेव्हा कधी औषध लागेल तर ते औषधी वनस्पती तिथं अवेलेबल असतील. एवढी त्यांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सम्राट अशोक आपल्या शिलालेखांमध्ये लिहितात की आपल्या प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. प्रत्येकाला असं वाटतं की माझी धर्माची मतं ही अतिशय श्रेयस्कर आहेत, ही उच्च आहेत. सम्राट अशोक म्हणतात की जसं आपण आपल्या स्वतःच्या धर्माचा विचार करतोय तसाच आपण इतरांच्याही धर्माचा विचार केला पाहिजे. आपण इतरही धर्मांची तत्त्व समजून घेतली पाहिजेत. आपल्या धर्मातली चांगली मतं हे आपण इतरांना सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर इतरांच्या धर्माची देखील चांगली मतं आपण ऐकून घेतली पाहिजे. यामुळे विचारांची आदानप्रदान होते आणि एकमेकांबद्दल कटुता किंवा द्वेष निर्माण न होता एकमेकांबद्दल प्रेम आणि मैत्रीभाव निर्माण होऊ शकेल. यावरनं लक्षात येतं की सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या मनामध्ये केवढं मोठं परिवर्तन झालं होतं. आणि हे जेव्हा ते इतरांच्याही धर्माबद्दल सांगतात तर त्यावेळेस लक्षात घ्या की ते केवळ धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम करत नाही आहे, तर धार्मिक भाईचारा, म्हणजे तुम्ही राहताय प्रत्येकाच्या धर्माबद्दल वेगवेगळे विचार असू शकतील, वेगवेगळे विचारांबद्दल श्रद्धा असेल तरी काही हरकत नाही, मात्र एकमेकांबद्दलचे विचारांची आदानप्रदान करा, असं सम्राट अशोक
आपल्या 12व्या शिलालेखांमध्ये आपल्याला ते वाचल्यानंतर लक्षात येतं. मुख्य म्हणजे सम्राट अशोक आपल्या प्रजेला आवाहन करतात की लग्न, उत्सव किंवा एखादा सण असेल तर इथं तुम्ही उगाच पैशांची उधळपट्टी करू नका, तर तुम्ही त्या पैशांचं बचत करा, असं सांगणारा सम्राट अशोक हे भारतातले एकमेव राजे होते. आणि हा आपल्याला त्यांच्या 9व्या शिलालेखांमध्ये हा संदर्भ वाचायला मिळतो. तसंच ते आपल्या प्रजेला ताकीद देतात की घरातले वृद्ध व्यक्ती किंवा ब्राह्मण किंवा श्रमण यांचं आपण आदरातिथ्य करावं, त्यांना मदत करावी. त्याचबरोबर आपल्या नोकरांबद्दल अतिशय सौजन्याने वागावं, त्यांना त्रास देऊ नये. आणि हे सगळं ते आपल्या शिलालेखांमध्ये लोकांना समजण्यासाठी लिहितात. 8व्या शिलालेखांमध्ये सम्राट अशोक लिहितात की पूर्वी राजे मृगांची शिकार म्हणजे जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जायचे. ते म्हणले इथून पुढे मी मात्र धम्माची शिकार करायला म्हणजे धम्म यात्रा करायला निघणार आहे आणि हेच इथून पुढं माझं कर्तव्य असणार आहे. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये सम्राट अशोक लिहितात. आणि एका शिलालेखामध्ये जसं त्यांनी लिहिलेलं आहे की प्रजेच्या कल्याणासाठी ते सतत 256 रात्री आपल्या राज्याबाहेर होते. म्हणजे त्यांची जी राजधानी होती पाटलीपुत्र त्याच्या बाहेर होते. याचाच अर्थ काय की प्रजेच्या कल्याणासाठी सम्राट अशोक आपल्या राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरून येत होते. लोकांची गाऱ्हाणे असतील, अडीअडचणी असतील ते समजून घेत होते आणि त्यासाठी त्यांना आपल्या राजधानीच्या बाहेर 256 रात्री राहावं लागलं होतं. बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर सम्राट अशोक कंदाहार म्हणजे सध्याचं अफगाणिस्तान इथल्या शिलालेखांमध्ये ते स्पष्ट करतात की लोकांनी मातापित्यांची सेवा करावी, सेवकांशी नीट वागावं, ब्राह्मण श्रमणांना दान द्यावं, प्राणीहिंसा करू नये आणि अशी नीतीपर शिकवण ते देतात. आणि त्यांच्या प्रत्येक शिलालेखांमध्ये आपल्याला ही शिकवण पाहायला मिळते. ते हेही म्हणतात की लोकांनी शीलवान किंवा धम्माचं आचरण करावं. आणि ते ह्यासाठीच की लोक धम्माचा व्यवस्थित वापर करतायत की नाही किंबहुना लोकांना काही अधिकाऱ्यांपासून त्रास होतोय की नाही हे पाहण्यासाठी सम्राट अशोक आपल्या राज्यभर गुप्तचार यंत्रणा बसवलेली असते. आणि ही गुप्तचार यंत्रणा सम्राट अशोकांना येऊन की त्यांच्या राज्याच्या जनतेला काही त्रास होतोय का, कुठला अधिकारी त्रास देतोय का हे येऊन सांगत असतात. सम्राट अशोकांनी आपल्या एवढा मोठ्या साम्राज्याचं त्यांनी 5 विभाग केले होते आणि या प्रत्येक विभागावर त्यांनी एक प्रांत अधिकारी नेमला होता जो आजच्या काळामध्ये पंतप्रधानाच्या रँकिंगचा होता. यांच्या खाली त्यांनी रज्जुका नावाचे अधिकारी नेमले होते. रज्जुका म्हणजे आत्ताचे कमिशनर आपण असं समजूया. त्यांच्या खाली की त्या प्रांताचे अजून अधिकारी म्हणजे ज्यांना कलेक्टर हे त्यांनी नेमले होते. आणि हे सगळेजण राज्याच्या किंवा त्यांच्या भागातल्या जनतेच्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत होते. विशेष म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये सर्व शेती ही राजाच्या मालकीची होती आणि शेतकरी जेव्हा ते शेत पिकवायचं तर त्यातली थोडंफार कर राजाला देऊन टाकायचं असायचं. त्याचबरोबर व्यापारी जेव्हा व्यापार करत तर सम्राट अशोकांचं लक्ष असायचं की व्यापार उद्गीम वाढवायला पाहिजे. कारण जर व्यापार वाढला तर राजाला त्या व्यापाऱ्यांनी व्यापार केल्यामुळे राजाला त्यातनं टॅक्स मिळत होता आणि हे टॅक्स खूप गरजेचं होता कारण एवढंच मोठं साम्राज्य सांभाळायचं होतं. मात्र सम्राट अशोकांनी व्यापाऱ्यांनी व्यापार वाढण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न केले होते. म्हणजे उदाहरण त्यांच्यासाठी महामार्ग बांधले होते, त्यांच्यासाठी व्यापारी अतिथीगृह बांधली होती, त्यांच्यासाठी त्यांनी व्यापार नेतांना पूर्वीच्या काळी बैलगाड्यांमध्ये किंवा दुसऱ्या गाड्यांमध्ये संपूर्ण सामान नेलं जायचं एका शहरातनं दुसऱ्या शहरामध्ये. अशा वेळेस चोर, दरोडेखोर, लुटोरी असण्याची शक्यता आहे. तर सम्राट अशोकांनी खास व्यापाऱ्यांसाठी सुरक्षा रक्षक नेमले होते. त्याचबरोबर भारतामध्ये म्हणजे त्यावेळेस त्यांचं मगध साम्राज्याच्या अवतीभोवती त्यांनी बंदरगाह बांधले होते जेणेकरून भारतामध्ये पिकवणारा माल हा इतर देशांमध्ये जात असे आणि इतर देशांमध्ये पिकलेला माल भारतामध्ये येत होता.
अशा प्रकारची व्यवस्था केली होती. आणि व्यापार वाढल्यामुळे नकळतपणे सरकारी तिजोरीमध्ये म्हणजे राजाच्या तिजोरीमध्ये कर वसुली देखील चांगल्या प्रकारे होत होती. मित्रांनो, सम्राट अशोकांच्या काळी भारताचा हिस्सा जागतिक व्यापारामध्ये 33% होता. हे विचार करण्यासारखं आहे, कारण आज भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा केवळ 7.7% एवढाच आहे. आणि जगामध्ये सर्वात आर्थिक महासत्ता समजले जाणारे देश म्हणजे अमेरिका, हिचा व्यापार सध्या फक्त 24%च आहे. म्हणजे विचार करा, जिथं अमेरिकासारख्या देशाचा 24% व्यापार आज आहे संपूर्ण जागतिक ह्याच्यामध्ये, त्यावेळेस सम्राट अशोक म्हणजे भारताचा व्यापाराचा टक्का होता 33%. म्हणजे केवढा मोठा होल्ड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर सम्राट अशोकांचा असेल याची कल्पना करायला हवी आपण. आणि म्हणूनच त्या काळामध्ये, सम्राट अशोकांच्या काळामध्ये, भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं, ते ह्याच कारणासाठी. मित्रांनो, सम्राटांनी प्रजेच्या कल्याणासाठी स्पष्ट आदेश काढले होते की जरी समजा ते जेवत असतील, झोपले असतील, आंघोळ करत असतील किंवा साधी गोष्ट आहे की नोकरांकडनं मालिश करून घेत असतील, तरी देखील लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी किंवा लोकांची जर काही तक्रार असेल तर त्यांना डिस्टर्ब करण्यात यावं. म्हणजे सम्राट जरी झोपलेले असेल तरी त्यांना जागा करून त्यांना लोकांची गाऱ्हाणे सांगावी लागायची. म्हणजे इतकं त्यांनी प्रजेविषयी भावना व्यक्त केल्या होत्या की, आणि म्हणून ते आपल्या शिलालेखांमध्ये लिहितात की माझी संपूर्ण प्रजा ही माझ्या मुलांसारखी आहे आणि माझी मुलं सुखी आणि समाधानी व्हावत असं मला मनापासून वाटतं. मित्रांनो, आपल्या प्रजेला आपल्या मुलांसारखं सांभाळणारा प्राचीन भारतातलं सम्राट अशोक हे एकमेव असं उदाहरण असू शकेल. एवढंच नव्हे तर त्यांनी भगवान बुद्धांचा धम्म घेतल्यानंतर लोकांनी देखील त्या धम्माचं आचरण करावं, लोकांनी तो धम्म जाणून घ्यावा, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आपल्या शिलालेखांमध्ये त्यांनी भगवान बुद्धांचे अनेक सुत्तांचे उतारे तिथे दिलेले. लोकांनी कुठल्या सुत्तांचा अभ्यास करावा याची त्यांनी लिस्टच आपल्या शिलालेखांमध्ये दिलेली आहे. आणि तो का अभ्यास करावा हे देखील त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे उदाहरणार्थ जी काही सुत्त आहेत त्याच्यामध्ये राहुलवाद सुत्त, मुनी सुत्त, अनागत भय सुत्त किंवा उपतिष्य प्रस्थ किंवा मौनीय सुत्त, हे सगळे त्रिपिटकामध्ये दिसतं. याच्यावरनं एक आपण अंदाज बांधू शकतो की सम्राट अशोकांनी संपूर्ण त्रिपिटक यांचा अभ्यास केला होता. आणि म्हणूनच ही सुत्त संपूर्ण ते तिथं मेन्शन करू शकले किंवा शिलालेखांवर लिहू शकले होते. सम्राट अशोकांनी धम्मासाठी जे काम केलं ते अतिशय मोठं होतं, असं काम केलं होतं. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आचार्य उपगुप्त यांच्याबरोबर त्यांनी भगवान बुद्धांच्या सगळ्या स्थळांना, जे महत्त्वाची स्थळं होते भगवान बुद्धांच्या आयुष्यातली, त्या सर्व स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आणि ही सगळी स्थळं शोधून काढली आणि त्या स्थळांवर एक मोठी आणि सुंदर बांधकाम असलेली स्मृतीस्थळं उभारली. म्हणजे भगवान बुद्धांचा जिथं जन्म झाला त्या लुंबिनीमध्ये त्यांनी मोठा अशोक स्तंभ उभारला, तिथं शिलालेख लिहिला आणि संपूर्ण लुंबिनी गाव म्हणजे रुम्मीनदेवी गाव हे त्यांनी करमुक्त केलं, असा तो शिलालेख आपल्याला सांगतो. त्यानंतर कपिलवस्तू, जिथं सिद्धार्थ लहानचे मोठे झाले होते, ती जागा शोधून काढली. त्यानंतर भगवान बुद्धांना जिथं संबोधी प्राप्त झाली ते बुद्धगया येथील ठिकाण शोधून काढलं आणि तिथं महाबोधी महाविहार याचं सर्वात सुरुवातीचं विटांचं बांधकाम त्यांनी बांधलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक राजांनी नंतर त्याचं भरीवपणा किंवा अजून वाढवलं ते काम. त्याचबरोबर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध बोधिवृक्षाखाली बसून ध्यान करून संबोधी प्राप्त करून घेतली ती जागा शोधली आणि तिथं वज्रासन उभारलं. त्याचबरोबर भगवान बुद्धांनी जिथं पहिल्यांदा देशना दिली, ज्याला आपण धम्मचक्कपवतन म्हणतो, ते सारनाथ येथील मृगोदाव वनामध्ये, तिथं त्यांनी मोठा धम्मेक स्तूप बांधला भगवान बुद्धांची आठवण म्हणून.
त्याचबरोबर नंतरच्या काळात दिसतं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यावेळेस भगवान बुद्धांच्या अस्थी ज्या 8 ठिकाणी स्तूप बांधण्यात आली होती ती सगळी जागा सम्राट अशोकांनी शोधून काढली आणि हे सगळे अस्थी गोळा करून त्यांचे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा स्तूप बांधले. हे स्तूप बांधणं किंवा स्तंभ उभारणं किंवा लेणी कोरून देणं, भगवान बुद्धांचे विचार शिलालेखांमध्ये लिहिणं, हे इतकं प्रचंड महत्त्वाचं काम हे सम्राट अशोक दिवस रात्र करत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भगवान बुद्धांचा जो भिक्खू संघ आहे तो वर्षावासाच्या काळामध्ये एखाद्या झाडाखाली राहायचा किंवा एखाद्या पडक्या घरामध्ये राहायचा किंवा कुठेतरी छोटीशी एक लाकडाची कुटी करून राहायचा, परंतु ते पावसामुळे भिजायचं, हे सगळं व्हायचं. तर त्यांनी त्यावेळेसच्या श्रमणांसाठी भारतामध्ये सगळ्यात पहिली लेणी कोरून दिली, जी आजही आपल्याला बिहार राज्यामध्ये जहानाबाद जिल्ह्यातील बाराबर आणि नागार्जुनी डोंगरामध्ये पाहायला मिळते. यापासूनच भारतामध्ये लेणी स्थापत्य ही नवीन कला उदयाला आली आणि ती भारतभर पसरली. मित्रांनो, आज भारतामध्ये जवळपास 1200 लेणी आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 लेणी आहेत. या लेणी बौद्ध धम्यांच्या आहेत, वैदिक म्हणजे ब्राह्मण किंवा हिंदू धर्माच्या पण आहेत आणि जैन धर्माच्या आहेत. पण ह्या 1000 लेण्यांपैकी जवळपास 940 लेणी ह्या केवळ बौद्ध धम्माच्या आहेत. आणि ह्या सगळे ज्या आहेत ह्या सम्राट अशोकांनी सुरू केलेलं जे लेणी स्थापत्य आहे त्याचीच तर नेमकी सुरुवात आहे. हे शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांनी ज्या लिपीमध्ये हे सगळं लिहिलं आहे ती आहे धम्मलिपी. ह्याच धम्मलिपीपासून आज जे आपण मराठी हिंदीमध्ये जी नागरी लिपी लिहितोय त्याची उत्क्रांती या धम्मलिपीपासून झाली. एवढंच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ज्या लिपीमध्ये लिहिलं जातं या सर्व लिपींची जननी धम्मलिपी आहे. म्हणजे सम्राट अशोकांनी आपल्याला धम्मलिपी लिहून दाखवली, त्याच्यामुळं आजच्या नागरी लिपीपर्यंत आपण पोहोचतो. सम्राट अशोकांनी आपल्याला प्रस्तर कला म्हणजे लेणीची कला ही नेमकी काय ही सर्वात पहिल्यांदा या देशामध्ये आणली. सम्राट अशोकांनी या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा दगडी स्तंभ उभारला आणि हा केवळ स्तंभच उभारलेला नाही आहे, तर तो स्तंभ अतिशय गुळगुळीत केलेला आहे. आणि तो गुळगुळीत केलेल्या जागेवर म्हणजे त्या संपूर्ण स्तंभाच्या जागेवर गुळगुळीतपणा केल्यानंतर त्याच्यावर त्यांनी शिलालेख कोरलेले आहेत. त्याचबरोबर अतिशय भव्य दिव्य असे विटांचे स्तूप बांधलेले आहेत. सांचीचं स्तूप हे सम्राट अशोकांनी बांधलेले, नंतरच्या राजांनी त्याच्यामध्ये अजून वाढीव काम करून ठेवलं होतं, अजून वाढवलं त्याचं संपूर्ण. हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की सम्राट अशोकांनी या देशाला कितीतरी गोष्टी पहिल्यांदा दिलेल्या आहेत. सम्राट अशोकांच्या पूर्वी दगडामध्ये काम करणारा कुठलाही पुरावा आपल्याला सापडत नाही आहे. सम्राट अशोकांच्या नंतर मात्र खूप सुंदर शिल्पकाम आपल्याला पाहायला मिळतं. आजही ज्या दगडांना सम्राट अशोकांनी ती जी झिलई दिली, जो शायनिंग दिलेला आहे, तो सम्राट अशोकांच्या पूर्वी म्हणा किंवा त्यांच्या नंतरही इतर कोणालाही जमलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. सम्राट अशोकांनी जे त्यांची राजमुद्रा होती, म्हणजे स्तंभ उभारल्या स्तंभाच्या वरच्या बाजूला जे ज्याला शीर्षस्तंभ म्हणतो, ते शीर्षस्तंभ म्हणजे 4 दिशेला तोंड करून असलेले सिंह, ही सम्राट अशोकांची राजमुद्रा. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहायला घेतलं त्याच्यामध्ये भारताची राजमुद्रा ही सम्राट अशोकाची राजमुद्रा म्हणून घेतलेली आहे. सम्राट अशोकांनी जे धम्मचक्र कोरलं होतं तेच धम्मचक्र आज तिरंग्याची शान वाढवत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की ह्या सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण ह्या सगळ्या सांस्कृतिक खुणा ह्या बुद्धांच्या नीतीपर शिकवणाची देण आहे, जी सम्राट अशोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, सम्राट अशोकांच्या शिलालेखांवरून आपल्याला कळतं की त्यांच्या राज्याभिषेकाच्या जी काही ज्याला आपण म्हणू शकतो की त्यांचा तो वर्ष साजरा करायचे, दरवर्षी राज्याभिषेकाचं दिवस साजरा करायचं, त्या दिवशी सम्राट अशोक अनेक कैद्यांची मुक्तता करायचे किंवा त्यांची सजा कमी करायची. त्यांनी शिलालेखामध्ये लिहिलेले की ज्या कैद्याला
फाशीची शिक्षा झाली असेल किंवा मृत्यूदंड झाला असेल, ह्या कैद्याला त्या शिक्षेच्या आधी 3 दिवस देण्यात यावे, जेणेकरून त्यांनी त्याचं निर्दोषत्व सिद्ध करावं किंवा त्यांनी दंड भरून आपली शिक्षा कमी करून घ्यावी. म्हणजे एवढं कैद्यांच्या प्रती देखील करुणा असलेला हा सम्राट. आता जेव्हा सम्राट अशोकाने कलिंग युद्ध झालं, तिथला जो नरसंहार पाहिल्यानंतर तलवार मॅन केली आणि ते म्हणाले, मी इथून पुढं प्रेमाचं आणि मैत्रीचं युद्ध करणार आहे आणि लोकांना प्रेमा आणि मैत्रीनं बांधणार आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक इतिहासकारांनी असं म्हटलं की सम्राट अशोकांनी तलवार मॅन केल्यामुळं भारत देशावर परकीयांनी अतिक्रमण केलं किंवा आक्रमण केलं आणि भारत येईल. हे साफ चुकीचं आहे. कारण सम्राट अशोकांनी तलवार मॅन केल्यानंतर त्यानंतर जवळपास 28 वर्ष त्यांनी राज्य केलं. एवढंच नव्हे तर सम्राट अशोकांच्या निर्वाणानंतर देखील जवळपास 50 वर्ष मौर्य साम्राज्य अबाधित होतं. एवढ्या कालखंडामध्ये शेजारच्या कुठल्याही राजानं मगध साम्राज्यावर हल्ला केलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. याचाच अर्थ सम्राट अशोकांचा दरारा एवढा प्रचंड होता, एवढा मोठा होता की इतर राजे मगध साम्राज्यावर हल्ला करायला धजावत नव्हते. मेगास्थेनेसनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये मगध साम्राज्याबद्दल खूप काही लिहून ठेवलेलं आहे. त्यानं लिहिलेलं आहे की म्हणजे जरी सम्राट अशोकानं आपली तलवार मॅन केली होती, तरीही देखील सम्राट अशोकाकडं त्या काळामध्ये 6 लाखाचं सैन्य होतं, 40,000 हत्ती आणि घोडे दल होतं आणि ह्या सगळ्यांचा खर्च हे सम्राट म्हणजे अशोक आपल्या राज्य कोशामधनं करत असत. म्हणजे विचार करा, जरी सम्राटांनी तलवार मॅन केली होती, युद्ध न करण्याची प्रतिज्ञा केली होती, तरी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नव्हतं. आपलं राज्य सुरक्षित राहावं, अबाधित राहावं, यासाठी कडक अशी सुरक्षा प्रणाली त्यांनी तिथं राबवली होती आणि त्यामुळं इतर शेजारे पाजाऱ्यांच्या राज्याचं कुणाचाही वाकडी नजर मगध साम्राज्यावर पडली नव्हती. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. सम्राट अशोकाने आपल्या एका शिलालेखांमध्ये लिहिलेलं आहे की मला माझ्या प्रजेवर इतकं प्रेम आहे, मला माझ्या प्रजेवर म्हणजे जेवढी लोक आहेत, मनुष्य आणि जनावरांवर इतकं प्रेम आहे की त्यांच्यासाठी मी कितीही काम केलं तरी मला ते थोडं वाटतंय आणि मी हे जे काय कार्य करतोय तर कदाचित त्यांचं माझ्यावर प्रचंड मोठं ऋण आहे आणि म्हणून मी हे त्यांच्या कल्याणाचं काम करतोय. म्हणजे विचार करा, एक सम्राट ज्याचं एवढं मोठं साम्राज्य, तो कुठल्या लेवलवर कितीतरी कामं करू शकत असला. त्यांनी कितीतरी इतर राजांसारखं खूप विलासी आयुष्य जगले असते, खूप मुजोर आयुष्य जगले असते, परंतु सम्राट अशोक अतिशय विनयशील, अतिशय प्रजाप्रिय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रजेबरोबर प्रजेमध्ये असलेले किंवा त्यांच्या राज्यामध्ये असलेले पशुपक्ष्यांची देखील काळजी घेत होते. हे आपल्याला त्यांच्या शिलालेखांवरनं लक्षात येतं. ह्या सगळ्या गोष्टीकडे जेव्हा आपण पाहतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सम्राट अशोक हे प्रत्येक दृष्टिकोनातून एक आदर्श राजा होऊन गेले. त्यांनी लोकांची कल्याणाची कामं केली, त्याचबरोबर त्यांनी लोकांना, आपल्या प्रजेला सुरक्षित ठेवलं, लोकांना अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा होता. एवढंच नव्हे तर सम्राट अशोकांची जलनीती एवढी छान होती की नंतरच्या रुद्रदामनच्या शिलालेखांमधनं आपल्याला नंतर कळतं की चंद्रगुप्त मौर्यानं ज्या प्रदेशामध्ये म्हणजे गुजरातमध्ये, गुजरात राजस्थानमध्ये, तिथं त्यांनी जो नाला कोरला होता तर त्या नाल्याला पाणी येत नव्हतं. तर सम्राट अशोकांना जेव्हा हे लक्षात आलं तर त्यांनी तिथल्या प्रधानमंत्र्यांना सांगून त्या नाल्याला म्हणजे त्या नहारला दुसरीकडनं पाणी मागवलं आणि लोकांच्या पाण्याच्या गरजा भागवल्या. म्हणजे विचार करा, सम्राट अशोकांची राजधानी पाटणा आणि हे छोटंसं गाव होतं राजस्थानमध्ये, म्हणजे जवळपास 1000 मैल दूर असलेल्या गावावर देखील त्यांची तेवढीच नजर होती आणि तेवढंच त्या लोकांच्या उपयोगाची ती कामं करत होती. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत मित्रांनो.
की सम्राट अशोक जितके मोठे एक सम्राट होऊन गेले तितकेच ते लोककल्याणकारी काम देखील त्यांनी केलं आणि म्हणूनच या सम्राटांना लोकांनी मनापासून प्रेम दिलं। जेव्हा त्यांनी आपल्या शिलालेखांमध्ये लिहिलं होतं की इयम धम्मलिपी देवानम पियेन पियदसी रय्य अशोक किंवा लेखापेती, तर ह्याचा अर्थ काय होता? आणि अनेक संशोधकांनी नंतर चुकीचा अर्थ या शब्दांचा लावलेला आहे। सगळ्यांना वाटलं होतं की सम्राट अशोक हे धार्मिक लेख लिहित आहेत। हे धार्मिक लेख नव्हते, हे नीतीच्या शिकवणाचे लेख होते, नीतीपर शिकवण होती। जेव्हा त्यांनी लिहिलं देवानम पियदसीन, लोकांनी त्याचा अर्थ लावला द बिलाउड ऑफ गॉड्स, पाश्चात्य संशोधकांनी, आणि आपल्या इथल्या संशोधकांनी लिहिलं देवांचा प्रिय। पण कुठल्या देवांचा प्रिय? आणि मग लोकांनी त्याचा सरळपणे संबंध लावून टाकला की जे बाकीचे देव होते आपल्या इथं जे भारतीय संस्कृतीमध्ये सांगतात त्या देवांचा प्रिय। तसं नाही आहे। पाली प्राकृत भाषेमध्ये देव ही जी संज्ञा आहे ही देव संज्ञा जे विद्वान लोक, पंडित लोक, उच्च व्यापारी लोक यांना पाली प्राकृत भाषेमध्ये त्यांना देव ही संज्ञा दिली जायची। आणि म्हणूनच सम्राट अशोक म्हणतात की जसे विद्वानांचा हा प्रिय राजा तसाच हा पियदसी म्हणजे जनांचा, प्रजेचा देखील प्रिय राजा। म्हणजे विचार करा, जितका सम्राट अशोक हे सर्वसामान्य लोकांना प्रिय होते तसेच ते विद्वानांना प्रिय होतं, असं या शब्दाचा अर्थ होतो। आणि म्हणूनच ते आपल्या शिलालेखांमध्ये खूप स्पष्ट लिहितात इयम धम्मलिपी देवानम पियेन पियदसीन रय्या लेखापेती, म्हणजे हे ते लिहित आहे। आणि ह्यावरनं आपण लक्षात घेतलं पाहिजे। मात्र लोकांना काही वेळेस ती पाली भाषा समजली नसेल, प्राकृत भाषा समजली नसेल आणि म्हणून या संशोधन त्याचं वेगळे अर्थ लावलेले। आपल्याला जर खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सम्राट अशोकांच्या शिलालेखांची भाषा समजून घेतली पाहिजे। आणि ही भाषा समजून घेण्यासाठी त्यांनी आपण ते शिलालेखांची लिपी समजून घेतली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सम्राट अशोकांचं चरित्र आपल्यासमोर येईल। सम्राट अशोकांनी काही स्वतःचं चरित्र वगैरे काही लिहिलेलं नाही आहे किंवा आत्मचरित्र लिहिलेलं नाही आहे। त्यांचं जे आपल्याला चरित्र दिसतंय ते केवळ आणि केवळ त्यांनी लिहिलेल्या शिलालेखांवरनं कळतं। त्याचबरोबर श्रीलंकेमधल्या महावंश सारख्या ग्रंथांमधनं कळतं। सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी जसं अनेक बौद्ध आचार्यांना वेगवेगळ्या दिशेनं पाठवलं तसं त्यांनी आपल्या मुलांना पण म्हणजे महिंद आणि संगमित्ता यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं, ह्या बेटावर पाठवलं। आणि जेव्हा कुठे हे बेट नंतर भगवान बुद्धांच्या विचारांना प्रेरित होऊन नंतरच्या काळामध्ये एक बौद्ध राष्ट्र म्हणून जगमान्यता मिळवली। तर यांनी जसं हे बौद्ध आचार्य वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले सम्राट अशोकांनी, तसंच त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये लोक भगवान बुद्धांच्या विचारांचं पालन करतात की नाही, नीतीसारखं वागतात की नाही, एकमेकांशी प्रेमाने वागतात की नाही, यासाठी धम्म महामात्र नावाचे मंत्री त्यांनी नेमले। या मंत्र्यांचं एकच काम होतं की लोक धम्मानुसार आचरण करतात की नाही हे पाहणं, लोक सर्व लोकांशी प्रेमाने वागतात की नाही, आई वडिलांची सेवा करतात की नाही, वृद्धांची सेवा करतात की नाही, हे पाहण्यासाठी धम्म महामात्र नेमणारा सम्राट अशोक हे भारतातले एकमेव असे राजे होऊन गेले। म्हणजे सगळ्याच अर्थानं जर पाहिलं तर मानवीय मूल्य जोपासण्याचं काम सम्राट अशोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच H.G. वेल्स म्हणाले होते की या जगामध्ये अनेक राजे, अनेक महाराजे स्वतःला म्हणून घेणारी लोक होऊन गेली, परंतु खऱ्या अर्थानं सम्राट ही पदवी लावू शकणारं एकमेव राजा या पृथ्वीवरून गेला आणि ते म्हणजे सम्राट अशोक। मित्रांनो, सम्राट अशोक हे अशा प्रकारचे खऱ्या अर्थानं एक सम्राट या देशात होऊन गेले। अनेकांनी इथं छोटासा प्रश्न विचारला की सम्राट अशोकांची जयंती कशी झाली किंवा तारीख काय? मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या की सम्राट अशोकांच्या काळामध्ये किंबहुना प्राचीन भारतामध्ये तारीख असा काय प्रकार नव्हता, तर तिथं अनेक प्रकारच्या तिथी वापरल्या जायच्या। त्यावेळेस चांद्र आणि सूर्य
म्हणजे ज्याला लुनर कॅलेंडर म्हणतो आणि सोलर कॅलेंडर म्हणतो, हे वापरलं जायचं. याच्यानुसार वेगवेगळ्या तिथी ठरवण्यात आल्या होत्या. युएनसॅंगनं आणि आयसिंगनं आणि इवन महावंसाच्या ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी रेफरन्स आहे, किंबहुना आयसिंगचा एक रेफरन्स आहे की जेव्हा तो मगध साम्राज्यामध्ये आला होता पाटलीपुत्रमध्ये, त्यावेळेस एका दिवशी लोकांनी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे केलं होतं, सण म्हणून साजरा केला होता. आणि त्याच्या लक्षात आलं की ही जी तारीख होती, तो जो काही तिथी होती, ती तिथी होती चैत्र महिन्यातली शुक्ल पक्षातली अष्टमी. आणि जेव्हा त्यांनी विचारणा केली की नेमकं हे कशासाठी एवढे सण साजरा केला जातोय, तेव्हा लोकांनी सांगितलं होतं सम्राट अशोकांची ती जन्मतिथी होती. आणि हे त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच त्या काळापासूनच म्हणजे प्राचीन भारतामध्ये तर खऱ्या अर्थानं ह्या दिवशी इतका मोठा सण साजरा केला जायचा मगध साम्राज्यामध्ये. म्हणजे जोपर्यंत मगध साम्राज्य संपून शुंग येईस्तोपर्यंत म्हणजे 50 वर्ष जवळपास साजरं व्हायचं. आणि त्याच्यानंतरच्याही काळामध्ये म्हणजे आयसिंग किंवा युएनसॅंग ह्या 4थ्या ते 6व्या शतकामध्ये येऊन गेले, त्यावेळेस देखील त्या प्रांतामध्ये त्या राज्यामध्ये सम्राट अशोकांची जन्मतिथी म्हणूयात आपण, ते त्यावेळेसही साजरे करायचे लोक. हे त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनावरून कळतं. आणि म्हणूनच तोच दिवस धरून, तीच तिथी धरून, कारण भगवान बुद्धांचं जसं आपण पौर्णिमा साजरी करतो त्यांचा जन्मदिवस म्हणून, वैशाख पौर्णिमा, कारण त्यावेळेस तारीख नव्हती, त्यावेळेस तिथी होती. तीच तिथी आपण प्राचीन भारतातल्या सर्व महापुरुषांसाठी वापरली पाहिजे. आणि म्हणूनच सम्राट अशोकांची जयंती आपण लक्षात ठेवायची की आता ही दरवर्षी तारीख बदलत जाईल, तिथी मात्र बदलू शकते, म्हणजे त्यानुसार ही तारखी बदलते. त्यामुळे जी तिथी येते आणि ती तिथी लक्षात ठेवायची चैत्र महिन्यातील, म्हणजे चैत्र म्हणजे एप्रिल महिन्यातली शुक्ल आणि अष्टमीचा दिवस, हे तारीख लक्षात ठेवली, ह्या तिथी लक्षात ठेवली की त्या दिवशीच आपण सम्राट अशोकांची जयंती साजरी करा. पुढच्या वर्षी कदाचित 20च्या ऐवजी वेगळी तारीख येईल, 22 येईल, 21 येईल किंवा 18 पण येईल. तर जी कुठली तारीख येईल त्या तारखेला पुन्हा आपल्याला सम्राट अशोकांची जयंती साजरी करायची. तर मित्रांनो, हा झाला संक्षिप्तमध्ये सम्राट अशोक यांच्या प्रजाहितदक्ष किंवा त्यांचं प्रजेसंबंधित केलेलं कार्याचा हा एक थोडक्यात आढावा मी घेतलेला आहे. आणि या निमित्तानं आपण सर्वजण सम्राट अशोकांच्या या जयंतीनिमित्त 2325व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांना अभिवादन करूयात. आणि आपण सर्वांनी जे शांत चित्ताने माझं विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. तसेच बोधिसत्व चॅनलचे सर्व आयोजक संयोजक यांचेही मी आभार मानतो. आपल्या सर्वांना सविनय जय भीम, जय भारत. काही प्रश्न असतील तर विचारा, मी त्याची उत्तर देईल. जर मला मेसेजमध्ये काही प्रश्न आले तर एक 5 मिनिटामध्ये आपण घेऊया, नाहीतर मग कार्यक्रम थांबूया. एक प्रश्न आला की सन्नतीबाबत काहीतरी सांगावं. मित्रांनो, सन्नती हे पुन्हा सम्राट अशोकाने तिथं शिलालेख आपल्याला सापडलेले आहेत. सन्नती हे देखील मगध साम्राज्याचा एक भाग होता. तिथंच सर्वात पहिल्यांदा म्हणजे मस्की इथल्या शिलालेखानंतर दुसरा जो शिलालेख सापडला सन्नतीमध्ये, तिथं रैयो असोको असं स्पष्टपणे त्या शिल्पाच्या खाली नाव दिलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला लक्षात येतं की हे देखील मगध साम्राज्याचाच भाग होता. काही जण म्हणतात की सम्राट अशोकांचं निर्वाण त्याच ठिकाणी झालं आणि तिथंच त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले. मात्र अजूनही तसे ऐतिहासिक किंवा लिखित पुरावे आपल्याला सापडत नाही. आणि मग जोपर्यंत संशोधन होत नाही तोपर्यंत आपण देखील विचार करूया की जेव्हा कधी कुठे संशोधन बाहेर येईल त्यावेळेस निश्चितपणे ती जागा आपल्या सगळ्यांना समजेल. परंतु जर लिखित पुरावा नसेल, ऐतिहासिक संदर्भ नसतील, तर केवळ कल्पनेच्या आधारावर किंवा कुठलं तरी अनुमान काढून कुठलं स्थळ किंवा कुठली तारीख शोधण्यात काही अर्थ नाही आहे. अजून कोणी आहे? चालेल, आपण थांबूयात. पुन्हा एकदा जय भीम.